नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते म्हणजे रस्ते आणि खड्डे. पण आता नाशिक परत चर्चेत येणार आहे ते काँग्रेसच्या निशाणावर आल्यामुळे. कुंभमेळ्याच्या तयारीत व्यस्त असणाऱ्या भाजप नेत्यांना काँग्रेसकडून धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे. मी असं का म्हणते? राहुल गांधी आणि काँग्रेस नाशिकमध्ये येऊन नेमका कोणता राजकीय डाव खेळणार आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तरुण वर्ग हा देशाचं पुढचं भविष्य आहे असं आपण नेहमीच म्हणतो. पण सध्या याच तरुण वर्गाचा राजकारणावरचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आता झेंझीच्या आंदोलनांनी देशाचं राजकारण तर हादरवून टाकलंय हे आपण पाहिलं. त्याचा परिणाम असा झाला की ज्या भाजप सरकारबद्दल इस सरकार में इस्तीफे नाही होते अशी चर्चा केली जायची, त्याच सरकारमधील मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्ष तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. नुकताच राज ठाकरेंनीही तरुणांकडे आपला कल वाढवावा असं सांगितलंय. अशात मग काँग्रेस तरी कशी मागे राहणार? विशेष म्हणजे सध्या राज्यात कोणतीही मोठी निवडणूक नसताना काँग्रेसचे नेते महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देताना दिसतात. आणि आता तर काँग्रेसचे राहुल गांधी स्वतः महाराष्ट्रात येणार आहेत, तेही नाशिकमध्ये. पण राहुल गांधींच्या या नाशिक दौऱ्यामागचं नेमकं कारण काय? काँग्रेस नाशिकमध्ये कोणता राजकीय संदेश देण्याच्या तयारीत आहे आणि याचा फटका भाजपला कसा बसणार, आता हे आपण जाणून घेऊयात. आता झाले काय ते सांगते. सध्या नाशिकमध्ये भाजपकडून गिरीश महाजन सर्व काही असं दिसतंय. नुकताच स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम होता तो गिरीश महाजनांच्याच हस्ते पार पडला. त्यात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन व्यस्त आहेत. अशात काँग्रेसनं मात्र नाशिकमध्ये पक्ष बांधणीवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. संघटन सृजन अभियान अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिकमध्ये 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. आता हे जे शिबिर आहे ते 24 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत होणार आहे. विशेष म्हणजे या शिबिराला काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राहुल गांधी स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एकीकडे भाजपकडून कुंभमेळ्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित केलं जात असताना दुसरीकडे काँग्रेसकडून नाशिकमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे राहुल गांधींच्या या दौऱ्याकडे राजकीय दृष्ट्याही विशेष महत्त्वानं पाहिलं जाते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलं असून आगामी काळातील काँग्रेस पक्षाची दिशा, पक्षासमोरील आव्हानं, संघटनात्मक तयारी आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर या शिबिरात चर्चा होणार आहे. राज्य आणि देश पातळीवरील विविध क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासक आणि तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शशिकांत शिंदे 3 दिवसांच्या विशेष सत्रात सहभागी होणार आहेत. या निवासी शिबिराच्या माध्यमातून युथ काँग्रेस आणि विद्यार्थी संघटनांवर विशेष भर देत देशभरातील तरुणांना पक्षाशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आणि याच रणनीतीचा भाग म्हणून राहुल गांधींचा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जातोय. राहुल गांधी या दौऱ्यात 2 दिवस नाशिकमध्ये ठाण मांडून असणार आहेत आणि या काळात ते मंदिराचं दर्शनही घेणार आहेत. ऐतिहासिक काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन ते घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या मंदिर दौऱ्याकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे विविध मुद्द्यावरून भाजपला घेरण्याची रणनीती काँग्रेसकडून आखली जात असताना राहुल गांधी नाशिकमधून भाजपला नेमका काय संदेश देणार आहेत याकडेही सगळ्यांचंच अर्थात राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं. राम मंदिराची जी चोरी झाली त्याच्यावरही या मंदिर दर्शनावरून बोललं जाणार असल्याचं सांगितलं जाते. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर भाजप सरकारवर निर्माण झालेला दबाव असो किंवा त्यानंतर पावसाळी अधिवेशन जे पार पडलं तिथेही काँग्रेसची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता नाशिकमध्ये जेव्हा राहुल गांधी येतील तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे जे 10 दिवसीय शिबिर महाराष्ट्रात पार पडणार आहे ते काँग्रेससाठी किती महत्त्वाचं ठरतं. आणि सध्या कुंभमेळ्यात व्यस्त असणाऱ्या भाजप समोर, गिरीश महाजनांसमोर त्याचं खरंच आव्हान उभं राहणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसच्या या 10 दिवसीय शिबिरामुळं राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन नाशिकमध्ये लक्ष केंद्रित केल्यामुळं भाजपच्या नेत्यांना धक्का बसू शकतो का? काय होऊ शकतं? याचा राजकारणावर काय परिणाम होईल?
कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.